हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी दिवशी दही हंडीचा प्रसाद असते ना, दही टाकून तीत करून दाखवणार आहे। हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे लोणचं आहे, हे मीठ आहे, हे टोमॅटो आहे, ही थोडी काकडी आहे, हे शेंगदाणे आहेत, हे पोह्याचा चिवडा आहे आणि ह्याच्यामध्ये चुरमुरे आणि लाह्या भिजवून ठेवल्यात, हे साखर आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला। आता हे सगळं घ्यायचं, मिक्स करायचं आणि जेवायला बसताना त्याच्यामध्ये हा प्रसाद टाकून द्यायचा। अगोदर टाकला तर कचकच होऊन जाईल। तुम्ही काकडी टोमॅटो कमी घेऊ शकता, लोणचं तुम्हाला जास्त घ्यायचं असलं तर जास्त घ्या बरं का। हा प्रसाद खूप टेस्टी होतोय हो। मला अडचण आली होती ना गोकुळाष्टमी दिवशी, आमच्या सासूबाई वारल्या म्हणून अडचण आली होती। त्या दिवशी प्रसाद नाही दाखवता आला, विटाळात आम्हाला कृष्ण जन्म करता नाही आला ना, त्याच्यासाठी मी केलं नाही। हो काय होतंय असं मिक्स करायचं चांगलं। माझ्याकडे फ्रेश कोथिंबीर नाहीये, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, कोथिंबीरीमध्ये चिटकोली यायलाय म्हणून मी आणलेली नाहीये। आता हो काय सगळं झालं। आता ह्याच्यामध्ये ना हे भिजवलेले चुरमुरे आणि लाह्या टाकायचा, हो का। आणि हे मिक्स करायचं, खूप टेस्टी लागते बरं का। हे पाहिजे असेल तर वरून हे तुम्ही दही घेऊ शकता, पण मी कोरडच करायले, माझ्याकडे कोरडं आवडते। त्याच्यावर फ्रेश कोथिंबीर, थोडी कढीपाड्याचे तुकडे टाकले तरी चांगले वाटते। माझ्याकडे कढीपाडा टाकलेला आवडत नाही म्हणून मी असंच केले। लोणचं आंब्याचं, मिरचीचं, लिंबाचं कोणतंही असेल ते टाकून द्या बरं का तुम्ही। आता हो का, माझी जर ही गोपाळकाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर हे दही टाकून घ्या। मी जेवताना मला पातळ आवडते, मी दही टाकून घेणार आहे, दुसऱ्याला पातळ आवडत नाही म्हणून मी घट्ट केलं। धन्यवाद। माझी जर ही गोपाळकाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर हे दही टाकून घ्या। मी जेवताना मला पातळ आवडते, मी दही टाकून घेणार आहे, दुसऱ्याला पातळ आवडत नाही म्हणून मी घट्ट केलं। धन्यवाद।